नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबतची अपडेट बघणार आहोत। एक सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 14,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। 10वी पास अशी शिक्षण पात्रता लागणार आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर दूरध्वनी चालक या पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी 2 रिक्त पदसंख्या दिल्या गेलेल्या आहे। 1 वर्ष कंत्राटी तत्वावर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। कायमस्वरूपी पद नसल्यामुळे कंत्राटी तत्वावर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। मित्रांनो, याची नोंद या ठिकाणी तुम्ही घेतली पाहिजे। 6 महिन्यानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन तुम्हाला मासिक ठोस मानधन 14,000 रुपये दिले जाणार आहे। तर इतक्या मानधन तत्वावर यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। शिक्षण पात्रता या पदासाठी मित्रांनो, उमेदवार हा शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचसोबत उमेदवाराकडे एमएससीआयटीचे किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याचसोबत या ठिकाणी कम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे शासन मान्य संस्थेचे दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे। उमेदवारास स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे। उमेदवाराचा आवाज मृदू व श्रवणीय स्पष्ट असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रतेसोबतच एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा या पदासाठी इथे लागणार आहे। तर या पदासाठी तुम्ही जर इथे पात्र ठरत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, काही सर्वसाधारण अटी या पदासाठी देण्यात आलेल्या आहेत। सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत विभाग कार्यालय यांच्या आस्थापनेवर दूरध्वनी चालक या पदाची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहे। 14,000 रुपये मानधन तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे। तर या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांकडून 200 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा या ठिकाणी लिहून घेतला जाणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे। 30 वर्ष असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, या उमेदवाराची निवड झाल्यानंतर काही उमेदवारास कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। दूरध्वनी चालक विभागाशी निगडीत अत्यावश्यक सेवा पुरवणे, तिन्ही पाळीमध्ये कामे सांभाळणे, कामावर असताना युनिफॉर्म परिधान करणे, वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे अशी कामे त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे। संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे। तर अर्ज सादर करण्याकरता मित्रांनो, वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय यांच्या कार्यालय येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचे अर्ज या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे आणि या तारखेला मुलाखतीसाठी या ठिकाणी हजर राहायचे आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज सादर करण्याकरता या विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे। तर या विभागाच्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे आणि मुलाखतीसाठी इथे हजर राहायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, दूरध्वनी चालक या पदाची ही रिक्रुटमेंट 2 रिक्त पदसंख्येसाठी कंत्राटी तत्वावर बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या अंतर्गत या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।